स्क्रीन दिसते का सगळ्यांना? Yes, sir. लास्ट लेक्चर मध्ये आपण अर्थन डॅम बघितलं. ओके, व्हॉट वी हॅव सीन दॅट इन लास्ट लेक्चर, दॅट इज अर्थन डॅम. त्याचे कॉम्पोनंट बघितले. ओके, शॉर्ट मध्ये कोण सांगेल डेफिनेशन अर्थन डॅम? मला सांगता येईल फास्ट मध्ये? What is mean by earthen dam? क्वेश्चन कळाला का सगळ्यांना? Earthen dam is the dam which is constructed by using the locally available materials. Like Earthen dam, rockfill dam. whatever locally material जे काही असेल तुमची सॉइल, ओके, क्ले सॉइल असेल तुमचे, सीड वगैरे, त्याच्यापासून जे काय जो काही डॅम बनवले असतो त्याला म्हणायचं अर्थन डॅम. ओके, वेगवेगळे कंपाऊंड आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिले. आपण ते कुठले कुठले कंपाऊंड होते त्यामध्ये? मेन कंपोनंट क्रॉस सेक्शन बघितलं ना आपण लास्ट लेक्चर मध्ये. काय क्रॉस सेक्शन असा होता एक काहीतरी. अपस्ट्रीम बेसला काय होतं इथं? Stone pitching. Stone pitching. Why it is provided? स्टोन पिचिंग कशासाठी करतो आपण? Protection against the water pressure. वॉटर प्रेशर असणार आहे ते डायरेक्टली अपस्ट्रीम फेस वरती ऍक्ट होणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, ते डायरेक्ट प्रेशराइज्ड जे काही वॉटर असणार आहे ते अपस्ट्रीम फेस वरती येऊन आदळल्यामुळे काय होणार आहे, तिथं इरोजन व्हायला सुरुवात होणार आहे त्या फेसच्या. अवॉइड द इरोजन ऑफ दिस अपस्ट्रीम फेस वी आर गोइंग टू प्रोव्हाइड द स्टोन पिचिंग. ओके, अजून काय प्रोव्हाइड केलं होतं याच्यामध्ये? टो एंडला काहीतरी इथं प्रोव्हाइड केलेलं होतं. काय केलं होतं इथं प्रोव्हाइड? त्या साईडला असं काहीतरी प्रोव्हाइड केलं होतं आपण. काय होतं ते? Rock toe. त्यासाठी प्रोव्हाइड करायचं ते? To avoid the erosion of the dam. To avoid the मेन पर्पज काय याचा? To avoid percolation of water. त्याच्यामुळे एक लाईन असते, ती कुठली लाईन असते? Hydraulic gradient line. त्याला म्हणायचं आपण, दुसरं नाव आहे सिपेज लाईन. त्याला दुसरं नाव आहे फेरेटिक लाईन. टू मेंटेन दिस फेरेटिक लाईन विदिन द डॅम ऑफ द बॉडी. ते फार महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. ही जी काही लाईन आहे फेरेटिक लाईनचं काय डेफिनेशन आहे? लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केली जाते. सिपेज लाईनची काय डेफिनेशन आहे? सिपेज लाईन, फेरेटिक लाईन, HGL, हायड्रॉलिक ग्रेडेड लाईन. मीन्स व्हॉट?
या लाईनच्या खाली कसं असतं प्रेशर, बिलो दिस लाईन 4. positive hydrostatic pressure will be there below this line. आणि above this line काय असतं, atmospheric pressure. atmospheric. So negative you can say. So positive hydrostatic pressure will be there below this seepage line. आणि या लाईनच्या वरती असतं ते निगेटिव्ह, किंवा त्याला आपण म्हणतो atmospheric pressure असतं. Okay, so it is very important to maintain this line within the body of the dam. Okay, हे जर रॉक तुम्ही प्रोव्हाइड नाही केलं तर काय होईल प्रॉब्लेम, what will happen, काय होणार आहे, रॉक जर नाही प्रोव्हाइड केला मी, किंवा ड्रेनेज फिल्टर नाही प्रोव्हाइड केला मी प्रॉपरली, वॉटरचं पर्क्युलेशन होईल. सो सीपेज फेल्युअर विल बी देअर. म्हणजे काय होणार आहे बघा इथं, ही जी लाईन आहे ती इकडून डाऊनस्ट्रीम फेसला कट करेल. ओके, जर ही जर लाईन अशी पास झाली इकडून सीपेज लाईन, रादर दॅन गोइंग इन दिस डायरेक्शन, ही जर अशी गेली इकडून, ओके, काय होणार आहे, हा वरचा पोर्शन आहे तो स्लायडिंग व्हायला सुरुवात होईल. ओके, म्हणजे त्याच्यामुळे काय होणार आहे, सीपेज फेल्युअर होईल, डॅम विल बी कोलॅप्स्ड. ओके, त्याच्यामुळे काय होते, पायपिंग तयार होतं, पाणी ते सर्क्युलेट व्हायला सुरुवात होते या लाईन मधून, आणि पायपिंग तयार होते, त्यालाच म्हणतो आपण हॉरिझॉन्टल पायपिंग. ओके, सो दिस इज व्हॉट इम्पॉर्टन्स ऑफ दिस रॉक टो. ओके, रॉक टो जर प्रोव्हाइड नाही केला तर तुमचं काय होणार आहे, सीपेज फेल्युअर होऊ शकतं डॅमचं. So this is what we are going to provide the rock to at the toe end. नंतर अजून काय बघितलं होतं आपण, सेंट्रल कोर होती इथे एक, बरोबर आहे का सर? नो, येस. त्याला हर्टिंग म्हणतो आपण, हर्टिंग. कशापासून बनवलेले असते, मटेरियल कुठलं असतं इथं, क्लेली सॉइल. क्ले सॉइलचं असतं. ओके, याच्या खाली बरोबर काय आपण प्रोव्हाइड केलं होतं, असं काय तर प्रोव्हाइड केलं होतं, त्याला काय म्हणायचं, मगाशी आपण इथं रॉक टू प्रोव्हाइड केला होता, अवॉइड द सिपेज थ्रू एम्बॅकमेंट. आता फाउंडेशन मधलं सिपेज कंट्रोल करण्यासाठी इथं काय प्रोव्हाइड केलं होतं आपण, कट ऑफ ट्रेंच. व्हेरी गुड. ओके, सो कट ऑफ ट्रेंच विल बी प्रोव्हाइडेड जस्ट बिलो दिस हर्टिंग. ओके, दिस इज हर्टिंग, or you can say सेंट्रल कोर. ओके, सेंट्रल कोर, त्याच्या बरोबर खाली आपण कट ऑफ ट्रेंच प्रोव्हाइड केलेली होती. ओके, जे काय वॉटर सिपेज होणार आहे थ्रू अपस्ट्रीम फेस, ते डायरेक्टली फाउंडेशन मध्ये येऊ नये, किंवा या कोर सेक्शन म्हणजे सेंटर कोर पार्ट मध्ये येऊ नये, त्यासाठी हा कट ऑफ ट्रेंच इथं प्रोव्हाइड केलेला होता आपण. ओके, एक प्रोव्हाइड केल्यामुळे काय होतंय, पाणी ते खालून जाणार असं सिपेजचं. ओके, इट विल नॉट डॅमेज द फाउंडेशन पार्ट ऑफ द डॅम. सो दिस इज वॉट द इम्पॉर्टन्स ऑफ द कट ऑफ ट्रेंच. नंतर काय बघितलं होतं आपण, कट ऑफ ट्रेन झाली, परत ड्रेनेज प्रोव्हाइड केली होती या साईडला, एल ड्रेन, क्रॉस ड्रेन. ओके, दिस इज व्हॉट एल ड्रेन. एल ड्रेन मधून पाणी आहे ते क्रॉस ड्रेनला येतं. ओके, हा दिस इज द क्रॉस ड्रेन, आणि इथं मेन ड्रेन असतो तुमचा. ओके, सेफली डाऊनस्ट्रीम साईडला हे पाणी आहे ते सोडलं जातं सिपेज झालेलं. सो दीज आर द ड्रेन्स विच इज प्रोव्हाइडेड बिलो दिस डॅम सेक्शन. ओके, सो दिस इज व्हॉट द पार्ट दॅट इज कव्हर्ड इन लास्ट लेक्चर. त्याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे का, ते कसं कंट्रोल करायचं सिपेज, हे पण मी याच लेक्चर मध्ये तुम्हाला मी सांगितलं आता. रॉक टू प्रोव्हाइड करायची, कट ऑफ ट्रेंच प्रोव्हाइड करायचा. ओके, अवॉइड द इरोजन ऑफ दिस अपस्ट्रीम फेस, स्टोन पिचिंग करायचं, फ्री बोर्ड प्रोव्हाइड करायचं, ओव्हर टॉपिंग होऊ नये म्हणून फ्री बोर्ड प्रोव्हाइड करतो आपण. दिस इज व्हॉट. आणि डाऊनस्ट्रीम साईडचा फेस प्रोटेक्ट करण्यासाठी काय करतो आपण, डाऊनस्ट्रीम साईडला काय करतो, काय प्रोव्हाइड करतो, काय करतो, टर्फिंग करतो आपण. टर्फिंग कशासाठी करायचं,
लास्ट लेक्चर ऐकलं नाही का व्यवस्थित? Why turfing is provided? इरोजन होऊ नये म्हणून. त्याची काय रेन वॉटर असणार आहे, ते पाऊस ज्यावेळेस पडतो तुमचा रेनी सीझन मध्ये, दॅट विल डायरेक्टली फॉल ऑन दिस सरफेस. ओके, अपस्ट्रीम साईडला आपण स्टोन पिचिंग केलेलं असतं, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. ते डाऊनस्ट्रीम साईडला काय करतो आपण, टर्फिंग करतो, म्हणजे काय स्पेशल टाईप ऑफ ग्रास इज प्रोव्हाइडेड, राळी वगैरे. ओके, जे काय पडणारं पाणी आहे ते डायरेक्टली त्या फेसवरती पडू नये. ओके, ते ग्रासवरती पडून ते डायरेक्ट खाली घसरतं पाणी. ओके, आणि घसरलेलं पाण्याचा स्पीड आहे, म्हणजे व्हेलॉसिटी आहे त्याची थोडक्यात, ती रिड्यूस करण्यासाठी तर आपण हॉरिझॉन्टल एक बम्स, त्याला बम्स म्हणायचं. Bumps should be provided to reduce the velocity of that water. Okay, so this is what arrangement at the downstream phase we are going to provide. Okay, to protect this downstream phase. This is what ओके. लक्षात आलं का सगळ्यांना? कंपोनंट काय, त्याचे फंक्शन काय, सगळे अर्थन डॅमचं. एनी डाऊट? मला काय डाऊट आहे का? आवाज येतोय का माझा सगळ्यांना? येस सर. डाऊट आहे का कुणाला? नो. नेक्स्ट पार्ट बघूयात आपण. हॅलो सर, ते अमोल गायकवाडला ऍड करा की. अरे कधी पण जॉईन होणार तुम्ही, कधी बी कसं काय ऍड करायचं? टायमिंग मध्ये मी आता इथून पुढे जॉईन नाही करून घेणार, पहिले 5 मिनिटं फक्त वाढवणार आहे. कुठं ते आला पण नाही, ते कुठं केलंय जॉईन त्यांनी? मेसेज करायला लागला सर तो. कर म्हणा जॉईन, त्याला करतो ऍड. ओके, so today we will see now methods of construction of earthen dam. Okay, earthen dam कसा construct करायचा, त्याचे काही मेथड आहेत. Okay, basically there are 2 types of method. Okay, बेसिकली 2 टाइप आहेत त्याचे. पहिले आहे रोल्ड फील्ड मेथड आणि दुसरी आहे हायड्रॉलिक फील्ड. ओके, आता हायड्रॉलिक मीन्स व्हॉट? हायड्रॉलिकचा अर्थ कोण सांगेल? Okay, hydraulic means what?
Study of water. Study of water. What is fluid mechanics then? Study of fluids. What is the difference between water and fluid? Whether water is type of fluid or fluid is type of water. Water is type of fluid. Concept माहित असले पाहिजे सगळे. So what is mean by hydraulic then? Word ऐकलंय का कधी? Hydraulic. Pumps चा यूज कशासाठी करतो आपण? What is use of pumps? To drain out the water from the wells. Water drain करण्यासाठी. To lift the water. Okay. The transportation of water थोडक्यामध्ये. Okay. Water can be transferred from one place to another, from lower level to higher level. Okay, so this is what use of pump. So what is the use of that pump in hydraulics? To lift the water. Okay, so same way here, water with the help of the soil. Okay, soil मध्ये water mix करून जी स्लरी तयार केली जाते आणि ती स्लरी आहे ती लिफ्ट केली जाते आणि जी काय डॅमची तुमचं जे काय साईट आहे तिथे ती प्लेस केली जाते. ते हायड्रॉलिक फील्ड मध्ये येतात. डिटेल्स मध्ये बघूयात आपण. ते पहिली आहे ती रोल्ड फील्ड मेथड आहे. Okay, in this method generally what they have done, okay, in these dams the embankment is constructed. The embankment म्हणजे काय तर what is embankment? The portion which is above the ground level. Okay, so ground level चा वरचा पोर्शन असतो तुमचा, that is what your embankment. Below the ground level there is your foundation. Okay, in this dam the embankment is constructed in successive mechanically compacted layer. Okay, जे काय तुमचे लेयर्स असतात, डिफरंट लेयर्स विल बी देअर सॉइलच्या, त्या कॉम्पॅक्ट करून तुमचा जो डॅम आहे अर्थ तो तयार केला जातो किंवा कन्स्ट्रक्ट केला जातो. सो mechanically compacted means what? There are some bulldozers or rollers will be there. They will use to compact these layers of the soil. Okay, that's why it is called as rolled field dam. Okay, त्यावेळेस तुम्ही बुलडोजर किंवा रोलर्स यूज करून जे काही लेयर्स आहेत सॉइलच्या कॉम्पॅक्ट करत असाल तर त्या मेथडला म्हणायचं रोल्ड फील्ड डॅम. ओके, त्याच्यामध्ये काय केलं जातं बघा, सुटेबल मटेरियल फ्रॉम बॉरोपिट्स मधून जे काय तुमचं सॉइल मटेरियल आहे ते बुलडोजर किंवा स्प्रिंग बुलडोजरच्या साहाय्याने काय केलं जातं, पहिल्यांदा कॉम्पॅक्ट केलं जातं आणि नंतर काय केलं जातं, स्प्रिंकलर करून ते लेयर जे आहेत ते काय केलं जातात कॉम्पॅक्ट विथ द हेल्प ऑफ ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट या लेवलला ते कॉम्पॅक्ट केलं जातं किंवा कॉम्पॅक्शन केलं जातं ते लेयरचं. ओके, आणि रोलरच्या सहाय्याने ते काय केलं जातं, कॉम्पॅक्ट केले जातात. ओके, these are the some methods, okay, for making the soil get compacted or well compacted, you can say, with the help of designed you can say जे काही रोलर्स असतात, रोलरचे जे काही जे हे असतात फिट्स, that should be designed वेळ जे असतं ते डिझाईन केलेलं असतं त्या पर्टिक्युलर लेयरला. ओके, त्याला म्हणतो आपण थोडक्यात काय म्हणायचं त्याला, properly compacted or you can say at optimum moisture content that layers will be compacted. Okay, with the help of this designed rollers. Okay, ते वेट असं ते डिझाईन केलेलं असतं त्या पर्टिक्युलर प्रेशरला. ओके, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज कंट्रोल्ड रोलर
designed rollers. Okay. So then thoroughly compacted and bounded with the preceding layer by means of the power operated rollers. Okay. जे काय mechanism असतं त्या रोलरचं, with the help of that layers will be compacted. Okay, and that should be properly designed. Okay, त्याचं weight असतं ते properly design केलेलं असतं त्या रोलरचं. That's why it's called as roller controlled. Okay, so this is what method of construction with the help of this rolled fill methods. Okay, this is the rolled fill method. थोडक्यात काय केलं जातं तर बुलडोजर आणि रोलरच्या सहाय्याने लेयर्स आहेत त्या सॉइलच्या कम्पॅक्ट केले जातात ऍट ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंटला. Okay, this is what the simple method. Okay, through this dam is constructed, then it is called as rolled fill dam. Okay, ही झाली पहिली मेथड. दुसऱ्या मेथड मध्ये आहे हायड्रॉलिक fill dam. Okay, in this type of dam, construction, excavation and whatever the transportation and placing of the soil is done by hydraulic method. Okay, hydraulic method च्या सहाय्याने जे काय सॉइलचं प्लेसिंग केलं जातं आणि कॉम्पॅक्टिंग केलं जातं नंतर. ओके, त्याला म्हणायचं हायड्रॉलिक fill dam. This type of method is on embankment is created by soil and core slurry. Okay, जे काय सॉइलचे आहे ते सॉइल मध्ये वॉटर मिक्स करून त्याची स्लरी तयार केली जाते आणि विथ स्लरी जी आहे ती पंपच्या सहाय्याने फ्यूमच्या सहाय्याने, फ्यूम म्हणजे इट इज टाइप ऑफ पाईप. ओके, त्या पाईपच्या फ्यूम मधून ती स्लरी आहे ती पास केली जाते आणि ऍट पर्टिक्युलर साइट आहे तुमच्या साईटवरती ती प्लेस केली जाते. ओके, सो दिस इज व्हॉट हायड्रॉलिक fill dam. ओके, याच्यामध्ये बघा dam body is constructed by excavating and transporting the soil by using water. Okay, soil मध्ये वॉटर मिक्स करून त्याची स्लरी तयार केली जाते, कोर स्लरी. ती पंपच्या सहाय्याने काय केले जाते एक्सट्रॅक्ट केली जाते विथ द हेल्प ऑफ फ्यूम्स. फ्यूम्स मध्ये इट इज टाइप ऑफ पाइप्स. ओके, पाइप्स which are also known as fumes are laid along the outer edge of the embankment. Okay, outer edge embankmentच्या outer edge वरती ह्या फ्यूम्स आहेत ते प्लेस केले जातात. याच्यामधून ही जी काही कोर स्लरी आहे ती पास केली जाते. ओके, द सॉइल मटेरियल विच इज हॅव्हिंग द वॉटर इज पंप्ड इनटू द फ्यूम्स. ओके, सॉइल मध्ये वॉटर मिक्स करून जे काही तुमची स्लरी तयार होते ते पंप केली जाते थ्रू दिस फ्यूम्स. ओके, फ्यूम्स मीन्स इट इज अ टाइप ऑफ पाइप्स. देन दिस कोर्सर पार्टिकल्स आर डिपॉझिटेड नियर द आउटर एज. म्हणजे पहिल्यांदा काय केलं जातं, ते कोर्सर पार्टिकल असतात ते आउटर एजला प्लेस केले जातात आणि फाईन पार्टिकल जे असतात ते ऍट द सेंटर. ओके, सेंटरला डिपॉझिट केले जातात. दिस इज व्हॉट हाऊ दिस मेथड is going to work, that is hydraulic fill method. Okay, so such type of method when it is used, then it is called as hydraulic fill dam. So this is what two types of methods of construction of earthen dam, that is roller fill and hydraulic fill. Okay, next construction of rolled fill. Okay, परत जर तुम्ही रोल फिल डॅम ची कन्स्ट्रक्शन यूज करत असाल तर त्याचे परत 3 टाइप पडतात. ओके, म्हणजे थोडक्यात टाइप्स ऑफ earthen डॅम आहे ते होमोजिनियस एम्बॅकमेंट, झोन्ड आणि डायफ्राम टाइप. दीज आर द 3 टाइप्स. ओके, याच्यामध्ये होमोजिनियस काय बघा, शॉर्ट मध्ये बघूया ते आपण तिन्ही टाइप. ओके, होमोजिनियस इज व्हॉट, होमोजिनियस मीन्स व्हॉट, मिनिंग काय होमोजिनियसचं, सिंगल काइंड ऑफ मटेरियल यू आर गोइंग टू यूज, दॅट इज व्हॉट होमोजिनियस. एकाच टाइपचं मटेरियल जर यूज करून जर तुम्ही डॅम कन्स्ट्रक्ट केला असेल तर त्याला म्हणायचं होमोजिनियस. ओके, प्युअरली होमोजिनियस यू कॅन से. ओके, सो प्युअरली होमोजिनियस टाइप ऑफ earthen dam is composed of single kind of material. एकाच मटेरियलचा यूज करून जर तुम्ही कन्स्ट्रक्ट केला असेल तर त्याला म्हणायचं होमोजिनियस एम्बॅकमेंट टाइप. दे आर युज्ड ओनली फॉर लो अँड मॉडरेट हाइट्स. ओके, मॉडरेट हाइट किंवा कमी हाइट असेल त्या ठिकाणीच हे डॅम आहेत ते कन्स्ट्रक्ट केले जातात. ओके, होमोजिनियस एम्बॅकमेंट टाइप. A purely homogeneous section has been replaced by modified homogeneous section in which internal drainage system is in the form of horizontal filter. Okay, किंवा rock toe आपण बघितलं होतं. कंट्रोल दिस सिपेज लाईन. आता सिपेज लाईन कट होते. ओके, हे झालं तुमचं प्युअरली होमोजेनियस. याच्यामध्ये त्यांनी ऍडव्हान्स काय केलं, राईट साईडला रॉक टो किंवा हॉरिझॉन्टल ड्रेनेज फिल्टर प्रोव्हाइड केले. हे प्रोव्हाइड केल्यामुळे काय झालं, जी काय सिपेज लाईन आहे तुमची ती विदिन द डॅम
मेंटेन करण्यासाठी तुम्हाला मदत झाली. सो दिस इज व्हॉट मॉडिफाईड होमोजिनियस एम्बॅकमेंट. या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल दुसऱ्या. ओके, दिस इज at the right side at the toe end you can see this drainage filter किंवा रॉक टो सुद्धा तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. दिस इज मॉडिफाईड होमोजिनियस एम्बॅकमेंट टाइप. याच्यामुळे काय फायदा झाला, दिस सीपेज लाईन विल बी मेंटेन्ड विदिन द बॉडी ऑफ द डॅम. ओके, दिस इज द मेन एम टू प्रोव्हाइड द ड्रेनेज फिल्टर ऍट द टो एंड किंवा रॉक टो सुद्धा तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. ओके, सो दिस इज मॉडिफाय व्हर्जन. ओके, देन नेक्स्ट आहे तुमचा झोन्ड एम्बॅकमेंट टाइप. ओके, झोन मध्ये काय डिफरंट झोन्स असतात. ओके, सेम ॲज आपण सुरुवातीला जो आर्थन डॅम बघितला क्रॉस सेक्शन, सेम हा झोन मध्ये येतो. डिफरंट झोन असतात वेगवेगळे. दिस इज व्हॉट सेंट्रल कोर, त्यालाच म्हणतो आपण हटिंग. इट इज मेड ऑफ फ्रॉम व्हॉट, कुठली सॉइल वापरली जाते इथं? Clay soil. Clay soil. Okay, it is made from clay soil. Okay, then there is a transition filter will be provided. Okay, then pervious outer zone will be there. आता ट्रान्झिशन फिल्टर कशासाठी प्रोव्हाइड करायचं, पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं तुम्ही फंक्शन ऑफ दिस ट्रान्झिशन फिल्टर. काय असतं मेन एम ट्रान्झिशन फिल्टरचं? What is the use of this transition filter? Why it is provided? ओके, प्रत्येकाने असाइनमेंट प्रॅक्टिकल्स काही असतील प्रत्येक सब्जेक्टची थर्ड इयरची, मग एस्टिमेटिंग कॉस्टिंग असेल, नंतर इरिगेशन म्हणजे वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट ह्याचा असेल, WREचा असेल, नंतर पुन्हा कोणत्या गोष्टी, सगळ्या ह्या गोष्टींचं जे आहे ते असाइनमेंट ज्या सगळ्या आहेत त्या गुगल क्लासरूमला हे करा. ओके, ऍड करा सगळ्यांचं. आज लास्ट ऍड पाहिजे मला. Yes. Okay, this is what second type of, you can say, rolled field or you can say earthen dam directly. याच्यामध्ये काय आहे बघा, डिफरंट लेयर्स असतात. सेंटर असेल तुमची सेंटर कोर असते, इट इज मेड ऑफ फ्रॉम प्ले सॉइल. देन ट्रान्झिशन फिल्टर विल बी प्रोव्हाइडेड इन बिटवीन दिस सेंट्रल कोर अँड आउटर झोन. त्याच्यामध्ये हा ट्रान्झिशन फिल्टर आहे तो प्रोव्हाइड केलेला असतो. याचं फंक्शन काय, द फंक्शन ऑफ ट्रान्झिशन फिल्टर. Is use of it To drain out seepage water. Okay, so whatever water that is seepage through this outer zone, that should be filtered by this transition filter. Okay, this is what, and it will also reduce the pore pressure. Okay, this is what the main aim.
देन देर इज आउटर झोन. ओके, आउटर झोन जो आहे तो तुमचा कशापासून बनवलेला असतो, विच मटेरियल, इम्परवियस कोर, सेंट्रल कोर जे आहे ती तुमची प्लेस सॉइल असते. आणि आउटर झोन जो असतो तो कुठला मटेरियल यूज केलेला असतो तिथं, कोणतं मटेरियल. ओके, मुरुम सांगितलं होतं का नाही, मुरुम असेल किंवा तुमचा मुरुम वापरतो. अजून कुठले वापरतो मटेरियल तिथं, कोर्स मटेरियल असतात. कुठले कुठले असतात बघा तिथं. पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं की कुठल्या झोन मध्ये कुठलं मटेरियल वापरलेलं असतं ते. काय काय वापरायचं, आउटर झोन मध्ये कुठलं वापरलं होतं मटेरियल, दिस पोर्शन. आवाज येतोय का माझा कोणाला, येतोय का नाही. येतोय सर. येतोय येतोय. आउटर झोन मध्ये कुठलं मटेरियल होतं, ग्रॅव्हल. ग्रॅव्हल्स. व्हेरी गुड. मुरुम, ग्रॅव्हल्स. ओके, these are the material जे काय लोकली मटेरियल अवेलेबल आहे, दॅट शुड बी प्रोव्हाइडेड ॲट आउटर झोन. ओके, आणि त्याच्यावरती परत तुमच्या लेअर असतात. स्टोन पिचिंग असते अपस्ट्रीम साईडला, आणि डाऊनस्ट्रीम साईडला काय असतं तुमचं, टर्फिंग केलेलं असतं, बर्न्स प्रोव्हाइड केलेले असतात. ओके, दिस इज व्हॉट द झोनड एम्बॅकमेंट टाईप. वेगवेगळ्या झोनमध्ये ते लेअर्स कन्स्ट्रक्ट केले जातात. The material will be used, different material will be used for different zones. That's why it is called as zonal embankment type. Okay, खाली असते तुमची impervious foundation, outer zone असतो तो pervious असतो. Okay, whatever water that is seepage through this pervious outer zone, okay, that should be collected through this filters, okay, transition filters or drains. Okay, so this is what zonal embankment type. त्याचं जे मॉडिफाय व्हर्जन आहे. ह्याचं कसं असतं, मटेरियल असतं ते मोर दॅन वन असतं. ओके, होमोजिनियस मध्ये एकाच मटेरियल पासून बनवलेलं असतं डॅम, आणि झोनल एम्बॅकमेंट असतो तो डिफरंट मटेरियल. ते सेंट्रल कोर किंवा हर्टिंग जे आहे ते क्ले सॉइल असते. नंतर आउटर झोन असतो तो रॉक फिल्स किंवा तुमचं मोरूम, जे काय लोकली अवेलेबल मटेरियल आहे त्याच्यापासून आउटर झोन बनवलेला असतो. ओके, दॅट्स वाय इट इज झोन कॉल्ड एज झोनल एम्बॅकमेंट टाइप. Okay, this is its cross section. Okay, this is the filter zone. हीच डायग्राम आहे, फक्त थोडीशी वेगळ्या टाइप मध्ये तुम्हाला दाखवलेली आहे. दिस इज द क्रॉस सेक्शन. हा तुमचा फिल्टर झोन असेल, ट्रान्झिशन फिल्टर थोडक्यात. ओके, सो दिस इज व्हॉट झोनल एम्बॅकमेंट टाइप. नंतर तिसरा आहे तो डायफ्राम टाइप एम्बॅकमेंट. ओके, सेंटरच्या इथे तुम्हाला डायफ्राम दिसते. दिस इज द वन डिफरन्स ओनली. The diaphragm will be provided at the center. Okay, this is the modification over the homogeneous. तो काय तुमचा homogeneous embankment आहे, फर्स्ट टाइप. त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलेलं आहे फक्त. At the center they were providing the diaphragm here. Diaphragmचं फंक्शन काय बघा, this is made up from impermeable material. Okay, it will help to reduce the seepage, okay, through the foundation, or you can to the embankments. Okay, this is what the function of diaphragm. This diaphragm may be impervious soil किंवा सिमेंट कॉन्क्रीट असू शकतो किंवा बिटुमिनस कॉन्क्रीट. ओके, एनी मटेरियल दॅट इज यूज्ड out of this, and it is placed either at the center of the section. Okay, जो काय तुमचा हा एम्बॅकमेंटचा सेक्शन आहे सेंटर, तिथं हा डायफ्राम आहे तो प्रोव्हाइड केलेला असतो.
ओके, किंवा इट इज प्रोव्हाइडेड ऍट द अपस्ट्रीम फेसला सुद्धा हा प्रोव्हाइड केला जातो कधी कधी, ओके, ॲज अ ब्लँकेट. So if the horizontal thickness of this diaphragm at any elevation is less than 10 meter, okay, लक्षात घ्या, horizontal thickness of this diaphragm, okay, this thickness horizontal, that is less than 10 meter or less than the height of the embankment पेक्षा जर height जी कमी असेल diaphragm ची at any corresponding elevation in the dam, okay, then this dam is called as diaphragm type. Okay, so if the impervious earth diaphragm equal or exceed this thickness, म्हणजे ती काय तुमची 10 मीटर थिकनेस आहे ती जर एक्सीड करत असेल तर त्या डॅमला म्हणायचं झोनड एम्बॅकमेंट टाईप. ओके, थिकनेस जर 10 मीटर पेक्षा कमी असेल डायफ्रॅमची तर त्याला म्हणायचं डायफ्रॅम टाईप एम्बॅकमेंट. ओके, आणि थिकनेस जर एक्सीड करत असेल 10 मीटर पेक्षा जास्त तर त्या टाईपच्या डॅमला म्हणायचं झोनड एम्बॅकमेंट टाईप. ओके, दिस इज व्हॉट डायफ्रॅम टाईप एम्बॅकमेंट. ते फक्त थिकनेस वर असते, थिकनेस जर कमी असेल 10 मीटर पेक्षा, ओके, इन दॅट केस यू कॅन से डायफ्रॅम टाईप. थिकनेस जर जास्त असेल 10 मीटर पेक्षा तर इन दॅट केस यू कॅन से दॅट झोन्ड एम्बॅकमेंट टाईप. ओके, दिस इज व्हॉट द डिफरन्स. सो दिस इज व्हॉट द टाइप्स ऑफ अर्थन ऑर्कॅच्या रोल्ड टाईपचे 3 टाईप आहेत. ओके, झोन्ड टाईप असेल तुमचा, डायफ्रॅम टाईप, आणि तिसरा कुठला आहे तुमचा, विच इज थर्ड, तिसरा कुठला टाईप. ओके, so these are the types, okay, homogeneous, zonal आणि diaphragm type. Okay, these are the types of earthen dam that is come under the rolled fill methods. Okay, so next तुमचा पार्ट आहे सिलेबस मध्ये, सिलेबस प्रमाणे जाऊयात आपण. मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन झाले, आता टाइप ऑफ फेल्युअर ऑफ earthen dam. सर हो, सर ते डायफ्रामचं फंक्शन काय? डायफ्रॅम आता कशासाठी पुरा पडतो सेंटरला, सगळे जे काय आपण हे अरेंजमेंट करतो ती कंट्रोल द सिपेज. ओके, जी काय तुमची सिपेज लाईन आहे ती विदिन द डॅम राहण्यासाठी हे आपण प्रोव्हाइड करत असतो सेंटर कोर मध्ये. ओके, दिस इज व्हॉट द फंक्शन, मेन फंक्शन आर प्लेस ऑइल. आपण काय घेतो सेंटरला, प्लेस ऑइलचं फंक्शन काय असतं, सीपेज अवॉइड करण्यासाठी. सीपेज अवॉइड करण्यासाठी. सो दिस इज व्हॉट द मेन एम टू कंट्रोल द सीपेज. ओके, आपलं मेन एम काय आहे, सीपेज कंट्रोल करता आलं पाहिजे, त्यानुसार आपण ते मटेरियल तिथे यूज करतो डॅम कन्स्ट्रक्ट करण्यासाठी. ओके, तो सीपेज कंट्रोल करण्यासाठी पहिल्यांदा क्ले सॉइल आपण सेंटरला घेतो. ओके, आणि त्याच्यावरती जो ट्रान्झिशन फिल्टर प्रोव्हाइड करतो आपण, आणि ट्रान्झिशन फिल्टरच्या वरती आउटर झोन असतो तुमचा. ओके, इट इज मेड अप ऑफ मुरुम. ओके, मुरुम असेल तुमचं, रबल्स काय म्हणतो आपण त्याला, कोर्स सँड असेल. ओके, जे काय लोकली मटेरियल अवेलेबल असेल, रॉक फिल असतील, ते आउटर झोनला असतात. त्यातून येणारं पाणी ते ट्रान्झिशन फिल्टर मधून ते आत येऊ नये म्हणून ते ट्रान्झिशन फिल्टर असतो सेंटरला मध्ये दोन्हीच्या, ते तो सीपेज कंट्रोल करतो. आणि जे काय वॉटर तुमचं डायरेक्ट एम्बॅकमेंट मध्ये डायरेक्ट पास होऊ नये, म्हणजे तुमची सीपेज आहे ती डाऊनस्ट्रीम साईडला कट होऊ नये म्हणून काय करतो, ते सीपेज आणि विदिन द डॅम ठेवतो आपण, त्यासाठी हे सगळे प्रोव्हिजन करतो आपण. ओके, नेक्स्ट पार्ट आहे तुमचा याच्यामध्ये टाइप्स ऑफ फेल्युअर ऑफ अर्थन डॅम. ओके, तर अर्थन डॅम कशामुळे फेल होतो, त्याची काय रिझन्स आहेत आणि ते कसे कंट्रोल करायचे मी तुम्हाला सांगितलंच. रॉकटॉप प्रोव्हाइड करायचे, कट ऑफ ट्रेंच प्रोव्हाइड करायचे. फेल्युअर कसं होतं, कशामुळे होतं ते बघायचं आहे आपल्याला. ओके, फेल्युअर ऑफ अर्थन डॅम. दिस देर आर 3 main reasons to fail this earthen dam, or you can say failure of earthen dam. Okay, these are the causes. कुठले causes आहेत बघा, hydraulic failure, structural failure आणि seepage failure. These are the 3 types of failure you can see in this to cause this failure of earthen dam. Okay, one by one we can see. Okay, first आहे तुमचा hydraulic failures. Okay, so about 40% of the earthen dam that is failed due to this reason, hydraulic failure. Okay, जे काय तुमचे earthen dam आहेत ते 40% जे डॅम आहेत earthen dam that should be failed by this reason only, that is hydraulic failure. Okay, आता हे reason काय आहे, why this hydraulic failure will be there.
त्याचे रिझन कुठले कुठले आहेत बघा. फर्स्ट आहे बाय ओव्हरटॉपिंग. आता ओव्हरटॉपिंग मीन्स व्हॉट हे तुम्हाला माहिती आहे. To avoid the overtopping, what we are going to provide? freeboard. Okay. So if you are not providing this freeboard, dam will definitely fail due to this reason only. That is by overtopping. Okay, it is come under the hydraulic failure. Then तुमचा आहे next erosion of upstream phase. Okay, तर upstream phase erosion कशामुळे होतं? Already आपण Rainfall. whatever the water pressure that is directly come in contact with this upstream phase. Okay, to avoid this, we are going to provide what? Stone pitching. Stone pitching. Okay, so you are going to provide stone pitching to avoid this erosion. Okay, so this is one other reason. This is the hydraulic failure reason. Then cracking due to the frost action means what? Dam जर तुमचा टेम्परेचर कमी असेल, बिलो 0 डिग्री, तर त्या ठिकाणी जर तुमचा डॅम असेल तर फर्स्ट ऍक्शन मीन्स व्हॉट? वॉटर गोठतं. गोठतं. त्याच्यामुळे काय होणार आहे? व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे आणि प्रेशर जनरेट होणार आहे. व्हेरी गुड. सो दिस इज व्हॉट फर्स्ट ऍक्शन. ओके, टू अवॉइड दिस what we are going to provide? काय प्रोव्हाइड करतो आपण? काय प्रोव्हाइड करतो? क्रॅक डेव्हलप होणे म्हणून. हे कुठल्या साईडला होणार आहे? अपस्ट्रीम साइडला. What we are going to provide here? मगाशी सांगितले 5-10 मिनिटांपूर्वी. Turfing and berm. That should be provided downstream end. Okay, upstream end ला काय प्रोव्हाइड करतो? डायफ्राम मध्ये मी सांगितलं तुम्हाला एक अपस्ट्रीम फेसला डायफ्राम सुद्धा मी प्रोव्हाइड करू शकतो. डायफ्राम मीन्स व्हॉट? या ठिकाणी तुमचं ते टेम्परेचर कमी आहे म्हणजे फर्स्ट ऍक्शन तुम्हाला पाहायला भेटेल. त्यासाठी अपस्ट्रीम फेसला वरती मी डायफ्राम प्रोव्हाइड करू शकतो. अवॉइड द क्रॅकिंग. ओके, स्टोन पिचिंग तर असतंच आपलं. डायफ्राम टू कंट्रोल द सीपेज आहे ना. बरोबर आहे की. मग फ्रॉस्ट ऍक्शन त्याच्यामध्ये काय करू शकते? नाही, बरोबर आहे की. स्टोन पिचिंग आधी असतं वरती. ओके, स्टोन पिचिंगच्या साईडलाच. ओके, ज्या ठिकाणी तुमचं लेअर असतो, आउटर लेअर म्हणजे काय म्हणायचं त्याला, सेंटर कोरच्या मध्ये ट्रान्झिशन असतो. ट्रान्झिशन मध्ये आउटर झोन असतो तुमचा, त्या ठिकाणी हा डायफ्राम किंवा हॉरिझॉन्टल ब्लँकेट आपण प्रोव्हाइड करतो. ओके, हॉरिझॉन्टल ब्लँकेट कसं प्रोव्हाइड करायचं बघूयात थोडं आहे आपलं. हाऊ टू कंट्रोल द हॉरिझॉन्टल ब्लँकेट. ओके, बघूया आपण थोडं कंट्रोल मेजर मध्ये. Then erosion of downstream phase by gully formation. गली फॉर्मेशन कशामुळे होतात आहे? What is the reason? हायड्रॉलिक म्हणजे काय? वॉटर इज रिस्पॉन्सिबल फॉर द फेल्युअर ऑफ द डॅम. ओके, हायड्रॉलिक फेल्युअर म्हणजे लक्षात ठेवा. आता गली फॉर्मेशन कशामुळे होते? डाउनस्ट्रीम फेज होतं गली कशामुळे फॉर्म होतात? सर्फिंग कशासाठी करतो? वेलोसिटी मेंटेन करण्यासाठी. टर्फिंग बर्म प्रोव्हाइड करतो वेलोसिटीसाठी. टर्फिंग म्हणजे स्पेशल टाइप ऑफ ग्रास विल बी प्रोव्हाइडेड डाउनस्ट्रीम फेस. त्यासाठी प्रोव्हाइड करायची ग्रास.
हराळी असते, ती हराळी टाईपचं गवत असतं. To avoid erosion. हे गली फॉर्मेशन म्हणजे काय, जो काय पाऊस डायरेक्टली पडणार आहे डाऊनस्ट्रीम फेसवरती, पाऊस रेन, तर त्याच्यामुळे गली फॉर्मेशन होतात. म्हणजे गली म्हणजे काय, असं खड्डा पडतो त्या सरफेस वरती डायरेक्ट पाऊस पडल्यामुळे, जोराचा पाऊस पडत असेल. To avoid this direct contact of this rain with this downstream phase, this special type of haradi that is provided, that is grass. Okay, so avoid the erosion or formation of this gully. Okay, then erosion of downstream toe. Okay, downstream toe चा erosion होऊ नये म्हणून आपण काय प्रोव्हाइड करतो, Rock toe. रॉक टो किंवा हॉरिझॉन्टल ब्लँकेट सुद्धा असतं, ते डाऊनस्ट्रीम फेसला आपण प्रोव्हाइड करतो. ओके, दिस इज व्हॉट फेल्युअर ड्यू टू द hydraulic, or you can say water. Water is responsible to fail the dam, that is come under this hydraulic failure. Okay, next आहे तुमचं structural failure. Okay, about 25%. Okay, hydraulic failure मध्ये कसं होतं, 40% डॅम आहेत ते फेल होतात ड्यू टू दॅट रिझन. ओके, आणि स्ट्रक्चरल फेल्युअर मध्ये किती, 25% ऑफ द डॅम फेल्स ड्यू टू दिस रिझन. ओके, these are generally caused by what, shear failure. ओके, महत्वाचं बा कशामुळे होतं ते, shear failure causing slides. ओके, त्याच्यामध्ये फाउंडेशन स्लाइड, ओव्हरऑल स्टॅबिलिटी ऑफ द डॅम आणि स्लाइड इन एम्बॅकमेंट. ओके, दिस इज व्हॉट कम अंडर द स्ट्रक्चरल फेल्युअर. ओके, त्याच्यामध्ये बघा आता पहिला आहे ते तुमचं फाउंडेशन स्लाइड, कशामुळे होतं बघा आता हे. ओके, दिस इज द डायग्राम आहे तुमचं. दिस इज व्हॉट वीक और सॉफ्ट फाउंडेशन ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुम्हाला हे कॉज तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, दिस इज व्हॉट कशामुळे होतं, तर ज्या ठिकाणी तुम्ही डॅम बांधताय तिथे जर वीक किंवा सॉफ्ट फाउंडेशन असेल त्या ठिकाणी तुम्हाला ह्या टाईपचं फेल्युअर पाहायला भेटेल. ओके, इन केस ऑफ अर्थन डॅम ऑन फाउंडेशन मेड ऑफ सॉफ्ट सॉइलच्या ठिकाणी जर तुम्ही डॅम कन्स्ट्रक्ट केला असेल, सो इट मे स्लाइड ओव्हर द फाउंडेशन. ओके, फाउंडेशन वरती ते स्लाइड व्हायला सुरुवात होईल. So sometimes seams or fissured rocks, shale or soft clay etc. may exist under the foundation. Okay, foundation मध्ये काय काय बघायचं, फिशर्स. आवाज येतोय का माझा, कनेक्शन थोडस हे झालंय, वीक आहे. आवाज येतोय का सगळ्यांना? येस सर. ओके, समटाइम काय असेल, Yes, sir. फिशर्स रॉक्स मीन्स व्हॉट, what is mean by fissured rocks? ते कळलं पाहिजे तुम्हाला, तर ते कळतं कशामुळे फाउंडेशन वीक, कशामुळे स्लाइड झालं किंवा डॅम फेल्युअर झाला ह्या रिझन मुळे. तर त्या फाउंडेशन मध्ये फिशर्ड रॉक्स किंवा शेल किंवा सॉफ्ट क्ले असेल. ओके, such type of slide you can find. Okay, foundation may be slide due to this material, whatever material that is available, fissured rocks, shale किंवा soft clay असेल. कशामुळे होतं हे, fissured rocks means what, हे कळलं पाहिजे तुम्हाला. कोणाला सांगता येईल अर्थ याचा? Who will tell? ब्रेक स्टोन. व्हेरी गुड. ब्रेक, ज्या ठिकाणी रॉक ब्रेक असतील किंवा काय त्याच्यामध्ये गॅप असेल दोन रॉकच्या मध्ये, त्याच्यातून काय होणार, तुमचा सिपेज आहे ते जास्त प्रमाण असणार आहे. ओके, सिपेजचं प्रमाण आहे ते जास्त असणार आहे, त्यामुळे काय होणार आहे, इट विल हेल्प्स टू स्लाइड डाऊन दिस फाउंडेशन. ओके, जास्त प्रमाणात पाणी जाऊन काय होणार आहे, तिथं पायपिंग तयार होणार आहे. ओके, पायपिंग म्हणजे काय बघा, आता जर फाउंडेशन मधून जर हे लिकेज होत असेल तर त्याला म्हणायचं व्हर्टिकल पायपिंग, आणि एम्बॅकमेंट मधून जर लिकेज होत असेल तर त्याला म्हणतो आपण हॉरिझॉन्टल पायपिंग. ओके, सो दिस इज व्हॉट, इफ द
fissured rocks, shale or soft clay is available at the foundation. So such type of failure you can see. Okay, foundation slide, or you can say overall stability of the dam. Okay, so the top of the embankment gets cracks. The foundation तुमचं जर स्लाइड झालं तर embankment परत क्रॅक होणार आहे आणि वरचा जो पोर्शन आहे तो सडनली फॉल होणार आहे. So this is the failure. What कुठल्या टाइपचा असेल तर स्ट्रक्चरल. Okay, this is what come under the structural failure. Okay, sliding due to the soft or weak foundation. थोडक्यात. So this you must take the care while selecting the site. Yes, you cannot select site in such a way that it should not be find soft clay, or you can say featured rocks. Okay. If you are constructing the dam on this foundation, definitely it will fail due to this reason only. Okay. Okay, then slide in embankment. Okay, slide in embankment means what? Embankment slide होणे, this is come under the structural failure. त्याची काय reason असणार आहे बघा. The embankment may slide when slopes are too steep. Okay, slope जर जास्त प्रमाणात steep मध्ये असेल, okay, in that case you can find the slide in embankment or for the strength of the soil. Okay, the most critical condition of the slide of this upstream slope is sudden drop down of the reservoir. Okay, upstream slope जो आहे काय अपस्ट्रीम साइडचा जो काय स्लोप आहे तो सडनली ड्रॉप डाऊन होतो. ओके, रिझर्वायर साइडचा. आणि द डाउनस्ट्रीम स्लोप इज वेन रिझर्वायर इज फुल. ज्यावेळेस रिझर्वायर फुल असेल त्यावेळेस काय असणार आहे, तुमचा डाउनस्ट्रीम स्लोप वरती जास्त प्रेशर ऍक्ट होणार आहे. सो एम्बॅकमेंट मे बी फेल ड्यू टू दिस रिझन ओनली. ओके, इफ यू आर नॉट प्रोव्हाइडिंग द or not taking the measures, control measures of seepage, then definitely this may slide in embankment in upstream as well as downstream slope. Okay. Then this generally occurs due to what? Development of excessive unaccounted pore pressure. Main reason is what here? Pore pressure जो जास्त प्रमाणात तयार झाला. Okay, in embankment. In that case, what it will reduce the shear strength. Soil ची जी काही shear strength आहे ती reduce होते pore pressure मुळे. Excessive pore pressure जर झालं embankment मध्ये तर definitely it will reduce the shear strength of the soil and definitely slide may be in embankment you can find. म्हणजे embankment म्हणजे काय टॉप जो काय ग्राउंड लेवलच्या वरचा पोर्शन आहे that should be slided down due to this pore action, or you can say pore pressure action. So this is what slide in embankment. Okay, so many embankment fail because of consolidation during or after the construction. सॉइलचं कन्सॉलिडेशन होतं त्याच्यामुळे काय होतं, हे जे काय ते एम्बॅकमेंट आहे ते वीक होतं आणि त्याच्यामुळे तुमचं जे काय एम्बॅकमेंट आहे ते स्लाइड व्हायला सुरुवात होते. ती अपस्ट्रीमला होतं किंवा डाऊनस्ट्रीम साइड डिपेंडिंग अपॉन द कंडिशन ऑफ द रिझर्वायर फुल असेल तर डाऊनस्ट्रीम साइड पहिल्यांदा तुमचं स्लाइड होतं. सो दिस इज व्हाट slide in embankment. This is another reason of structural failure. Okay, हे दोन रिझन्स आहेत. हे अपस्ट्रीम फेजचं तुम्हाला दिसेल स्लाइडिंग झालेलं आणि हे डाऊनस्ट्रीम साइड स्लाइड होतं. ओके, सो दिस इज द टू टाइप्स. सो अपस्ट्रीम स्लोप स्लाइड ड्यू टू सडन ड्रॉप डाऊन. ओके, सडन ड्रॉप डाऊन म्हणजे काय, ड्यू टू दिस पोर प्रेशर जर इन्क्रीज झालं तर शिअर स्ट्रेंथ कमी होती सॉइलची, त्याच्यामुळे काय होतं, हा पोर्शन आहे तो सडनली ड्रॉप होतो. Same for downstream side. Okay, so this is what the two condition you can find. Okay, then seepage failure. This is the main reason. Okay, so more than 1/3 of the earthen dam have failed because of this seepage. So seepage is what? Seepage definition तुम्हाला सांगता येईल आता. What is mean by seepage? Water through the pore of. Very good. So water flowing through the pore of soil, that is what is seepage. So how to control this seepage? We already seen control measures. So रिपीट सांगा. Hello, repeat सांगा. water
percolate or you can say pour through the soils. That is what your seepage. ओके, आता सीपेजचं प्रमाण कुठल्या सॉइल मध्ये जास्त असणार आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये. ओके, आणि कमी कशामध्ये असतं सीपेज कुठल्या टाईपच्या सॉइल मध्ये? क्ले सॉइल. क्ले सॉइल. हे तुम्हाला माहित आहे पाहिजे कुठलं मटेरियल तुम्ही यूज करायचं while constructing the dam. ओके, सेंटरला तुम्हाला क्ले सॉइल्स वापरावी लागेल. ओके, समजा डॅमचं जर सेफ्टी पाय असेल किंवा स्टॅबिलिटी जर वाढवायची असेल तर यू कॅन पोर जो तुमचा आहे हर्टिंग डॅमचं सेंटर पोर्शन दॅट शुड बी मेड ओनली फ्रॉम क्ले सॉइल. ओके, तर तुम्ही काही वापरा, लोकली अवेलेबल मटेरियल वापरू शकता. मुरुम असेल, ग्रॅव्हल्स, मुरुम, रॉक फिल. Okay, that should be used at the outer zone. So this is what seepage failure मध्ये बघा, when seepage is controlled or limited then dam is safe. ज्यावेळेस तुम्ही सीपेज कंट्रोल करता with the help of this different component जे काही यूज केले आपण, रॉक टॉ असेल, कट ऑफ ट्रेंच असेल, स्टोन पिचिंग असेल, ओके, टर्फिंग असेल, हे जर तुम्ही व्यवस्थित यूज केलं असेल तर तुमचं सीपेज आहे ते कंट्रोल होतं आणि तुमचा डॅम असतो तो सेफ राहतो. आणि हे जर तुम्ही कंट्रोल मेजर वापरला तर डेफिनेटली इट विल फेल ड्यू टू दिस seepage failure. Okay, so however uncontrolled seepage through the dam body, okay, through the dam of the body त्यालाच म्हणतो आपण embankment, आणि or through the foundation may leads to piping or slowing or subsequent failure. Okay, piping मध्ये तुम्हाला मी सांगितलं horizontal piping म्हणजे काय? एम्बॅकमेंट. एम्बॅकमेंट मधून जर सीपेज होत असेल दॅट इज युअर हॉरिझॉन्टल, फाउंडेशन मध्ये होत असेल तर दॅट इज युअर व्हर्टिकल पायपिंग. ओके, दीज आर द व्हॉट सीपेज फेल्युअर्स. सीपेज मध्ये तुम्हाला मी सांगितलं एक फाउंडेशन मध्ये असतं आणि दुसरं असतं ते एम्बॅकमेंट मध्ये. आता पायपिंग थ्रू फाउंडेशन म्हणजे काय? waters may start seeping at huge rate through its highly permeable cavities or fissures. मगाशी सांगितलं fissures, rock असेल, soft foundation असेल, in that case you can find such situations. Okay, this piping you can find. This is what your picture that is showing the piping through the foundations. Okay, this flow at high gradient may erode the soil, leading to the increased flow of water. Okay, सॉइल इरोड होऊन काय होतं इथं पाइपिंग ब्लॅक स्ट्रक्चर तयार होतं. ओके, आणि वॉटर ते पर्क्युलेट व्हायला सुरुवात होते स्पीड मध्ये. त्याच्यामुळे काय होतंय एक टाईपचं स्ट्रक्चर तयार होतं पाइपिंगचं. दॅट इज व्हॉट युअर फाउंडेशन थ्रू द पाइपिंग. ओके, अँड सॉइल क्रिएटिंग हॉलो बिलो दिस फाउंडेशन. ओके, सॉइलचा पोर्शन आहे तो काय होतं हॉलो, म्हणजे काय तो होल तयार होतात. त्याच्यामुळे काय होतंय फाउंडेशन सेटलमेंट होतंय. सेटलमेंट झाल्यामुळे सडन ड्रॉप डाऊन होऊ शकतो तुमचा डॅम. सो डॅम मे सिंक डाऊनस्ट्रीम साईडला. हा पोर्शन काय झालेला असतो, मोकळा झालेला असतो. वरची सॉइल आहे ते याच्या प्रेशरमुळे खाली येते. ओके, डॅमच्या वेटमुळे. सो इट मे बी सिंक ॲट डाऊनस्ट्रीम साईड. ओके, सो दिस इज द वन ऑफ द कॉज और यू कॅन से फेल्युअर, वन टाइप ऑफ फेल्युअर. ओके, सो दिस कम अंडर सीपेज फेल्युअर. ओके, हे झालं पाइपिंग थ्रू फाउंडेशन. दूसरा असतं ते पाइपिंग थ्रू द एम्बॅकमेंट और यू कॅन से विदिन द बॉडी ऑफ द डॅम, the top above ground level. The dam may settle when the flow channel get developed in the body of the dam. Okay, so removing of the soil and leading to the same procedure will be there. Hollow portion तयार होतो in the embankment. Okay, to avoid this, what we are going to provide? काय main reason? To avoid such kind of failure, what we are going to provide? कशामुळे होतं तर फॉल्टी कन्स्ट्रक्शन असेल, इनसफिशियंट कॉम्पॅक्शन, म्हणजे व्यवस्थित कॉम्पॅक्शन केले नसेल सॉइलचे लेयर्स. ओके, ॲट ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट. दिस क्रॅक विल बी डेव्हलप्ड इन द एम्बॅकमेंट अँड ड्यू टू दिस water will be seeped through this gap and it will form the piping, okay, in the dam or you can say the embankment. Okay, to avoid this, what we are going to provide? We are providing the rock at the bottom, okay, to maintain the phreatic line. The rock to provide करतो सेंटर कोर आहे क्ले मटेरियल पासून बनवतो आपण. ओके, जे आणि इथं मध्ये ट्रान्झिशन फिल्टर महत्वाचं आहे तो प्रोव्हाइड करतो. ओके,
पायपिंग होऊ नये म्हणून, टू अवॉइड द पायपिंग इन द एम्बॅकमेंट वी आर गोइंग टू प्रोव्हाइड. नंतर स्टोन पिचिंग करतो अपस्ट्रीम साईडला टू अवॉइड ऑर यू कॅन से टू रिड्यूस द सिपेज प्रेशर. सिपेजचं आहे ते स्पीड आहे ते कमी होतं स्टोन पिचिंग मुळे, कमी प्रमाणात वॉटर आहे ते पर्क्युलेट होतं डॅम मध्ये. सो दिस इज व्हॉट control measures to reduce the seepage through the foundation as well as embankment. Okay. Slowing of downstream flow, slowing होणे म्हणून आपण काय प्रोव्हाइड करतो परत, स्लोविंग म्हणजे काय, स्लाइड डाऊन, अशी सांगितलं मी. काय कंट्रोल मेजर्स आहेत, डाउनस्ट्रीम फेस स्लाइडिंग होण्यापासून आपण कुठले प्रोव्हिजन प्रोव्हाइड करतो, रॉक तो प्रोव्हाइड करतो. डाउनस्ट्रीम फेस रॉकटो, ठीक आहे, रॉकटो डाउनस्ट्रीम टो मध्ये केलं, किंवा हॉरिझॉन्टल फिल्टर सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो, सॉरी ब्लँकेट, हॉरिझॉन्टल ब्लँकेट प्रोव्हाइडेड ऍट दिस डाउनस्ट्रीम एंडला सुद्धा प्रोव्हाइड करतो आपण कधी कधी. ओके, टू स्लाइड होऊ नये म्हणून. रॉकटो तर असतोच आपला, हॉरिझॉन्टल ब्लँकेट एक प्रोव्हाइड केलं असतं, कॉन्क्रिटिंग मटेरियलचा वापर केलेला असतो, सिमेंट कॉन्क्रीटचा. अशामुळे तरी डायरेक्ट येणारं पाणी आहे ते बॉटमला येतं, रॉकटो तर यूज करतो आपण. हा खालचा जो पोर्शन असतो रॉकटोच्या समोरचा, त्या ठिकाणी सुद्धा आपण हॉरिझॉन्टल ब्लँकेट सुद्धा प्रोव्हाइड करतो आपण, टू अवॉइड द वॉट एव्हर वॉटर्स, जे काही वॉटर आहे ते सिप होऊन बॅक साईडला येऊन असतं रिटर्न. ओके, सो दिस इज वॉट स्लोविंग ऍट डाउनस्ट्रीम टू. ओके, तर हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स हे तुम्हाला मी ऑलरेडी मगाशीच सांगितलं. ते हायड्रॉलिक फेलियर मध्ये आपण काय करतो, अवॉइड द ओव्हरटॉपिंग, काय करतो, फ्री बोर्ड प्रोव्हाइड करतो. फ्री बोर्ड किंवा स्पिलवे आपण प्रोव्हाइड करतो. स्पिलवे कशासाठी प्रोव्हाइड करायचं तर सांगितलं होतं मी तुम्हाला, एक्सेसिव्ह वॉटर डिस्चार्ज करण्यासाठी स्पिलवे सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो. ओके, विदिन द बॉडी ऑफ द डॅम और अवे फ्रॉम द डॅम. ओके, फ्री बोर्ड पण आहे, अवॉइड द एरिया वेअर लँडस्लाइड कुड अफेक्ट द रिझर्वायर. ज्या ठिकाणी लँडस्लाइड होते अशा ठिकाणी साइट सिलेक्शन सुद्धा फार महत्वाचं आहे तुमचं. then proper maintenance of gates and outlets should be there. म्हणजे गेट जर जाम झाले असेल, एकदम पाऊस पडला आणि डॅम फुल असेल आणि गेटच ओपन नाही झाले तर ओव्हर टॉपिंग होऊ शकतं. सो प्रॉपर मेंटेनन्स असला पाहिजे गेटचा आणि आउटलेटचा. ओके, वेव्ह ऍक्शन असेल तुमची, वेव्ह ऍक्शन मुळे काय होतं तर जे काय तुमची सरफेस आहे ते इरोड होतं. तो अवॉइड द इरोजन वी आर प्रोव्हाइडिंग द स्टोन पिचिंग और रिप्रॅप त्यालाच म्हणतो आपण. हे झाले मेजर्स, ते मेजर्स आपण डिस्कस केलेत ऑलरेडी सगळे. ओके, गली फॉर्मेशन, द टो इरोजन, ओके, हॉरिझॉन्टल प्रोव्हाइड करतो फिल्टर. फ्रोस्ट ऍक्शन अवॉइड करण्यासाठी एक्स्ट्रा फी बोर्ड प्रोव्हाइड करतो 1.5 मीटर टू टेक केअर ऑफ फ्रोस्ट ऍक्शन. ओके, एमसीक्यू एखाद्या वेळेस येऊ शकतं. ज्या ठिकाणी फ्रोस्ट टेम्परेचर कमी असेल त्या ठिकाणी एक्स्ट्रा फी बोर्ड प्रोव्हाइड केलेला असतो 1.5 मीटरचा. सीपेज फेल्युअर आपण बघितलं, हाऊ टू कंट्रोल इट. स्ट्रक्चरल फेल्युअर, प्रॉपर साईट सिलेक्शन असले पाहिजे स्ट्रक्चरल फेल्युअर मध्ये. मटेरियल कुठलं यूज करतात ते व्यवस्थित असलं पाहिजे, करेक्ट डिझाईन असली पाहिजे तुमची. कन्स्ट्रक्शन टेक्निक्स यू कॅन अडॉप्ट अकॉर्डिंगली. ओके, सो दिस इज व्हॉट प्रिव्हेन्शन. हे आपण डायरेक्ट डॅम मध्ये बघितलेलं आहे सुरुवातीलाच. हाऊ टू मेजर यू कॅन से कंट्रोल द सीपेज. ओके, सो दिस इज व्हॉट अर्थन डॅम आणि त्याचं टाइप्स आणि हाऊ टू त्याच्या मेथड्स कन्स्ट्रक्शनच्या आणि हाऊ टू कंट्रोल, हाऊ टू मेजर और कंट्रोल मेजर्स ऑफ द सीपेज. दिस इज व्हॉट अर्थन डॅम
ओके, we will stop here. So attendance द्या मला सगळेजण. रोल नंबर टाका आपल्या चॅट बॉक्स मध्ये. नेक्स्ट लेक्चर कोणाचं मॅडमचं आहे वाटतं घेतील.